नमस्कार. आजच्या चर्चेसाठी आपल्याला काही धर्मशास्त्रीय ग्रंथ मिळाले आहेत जे देवाच्या दुसऱ्या व्यक्तित्वाच्या स्वरूपावर प्रकाश टाकतात. आणि या ग्रंथांमध्ये एक खूप मोठं वैचारिक कोडं मांडलंय. हो, अगदी. ते कोडं असं आहे की एक अनंत आणि शाश्वत देव, जो काळ आणि अवकाशाच्या पलीकडचा आहे, तो या मर्यादित जगात स्वतःची ओळख आणि अधिकार कायदेशीररित्या कसा स्थापित करू शकतो. बरोबर. तर आज आपण हे समजून घेणार आहोत की या ग्रंथांमधला नेमका तर्क आहे तरी काय. ठीक आहे, चला तर मग हे उलगडून पाहूया. आजच्या चर्चेचा केंद्रबिंदू खरंच खूप आकर्षक आहे ना. हो. एक अनंत अस्तित्व जे काळ आणि अवकाशाच्या पलीकडचं आहे, ते स्वतःला मर्यादित तयार केलेल्या वास्तवात कसं प्रकट करतं. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे. या स्रोतांनुसार ही केवळ एक आध्यात्मिक किंवा भावनिक बाब नाही. अच्छा. तर ती एक तार्किक गरज आहे. यात ओळख, त्याग आणि वारसा यांसारख्या संकल्पना अशा प्रकारे गुंतलेल्या आहेत की त्या एका वैचारिक समीकरणासारख्या वाटतात. चर्चेची सुरुवात मग या समीकरणाच्या पायापासून करूया, म्हणजे देवाचा आणि काळ अवकाशाचा संबंध. हो. या स्रोतानुसार देवाचे दुसरे व्यक्तित्व हे अनंत काळापासून अस्तित्वात आहे आणि तेच काळअवकाशाला टिकवून ठेवतं. बरोबर. म्हणजे हे जे विश्व आपण पाहतो, जे काळअवकाशात अस्तित्वात आहे, ती एक निर्मिती आहे. अगदी. सर्व प्राणी आणि वस्तू या निर्मितीमध्येच जन्माला येतात आणि नष्ट होतात. हो. आणि इथे एक महत्वाचा फरक आहे जो या ग्रंथांमध्ये स्पष्ट केला आहे की नाही. बरोबर. निर्मित वस्तू आणि प्राणी काळावकाशामध्ये अस्तित्वात येतात, तर देवाचे दुसरे व्यक्तित्व हे नेहमीच अस्तित्वात आहे. म्हणजे ते या निर्मितीचा भाग नाही. नाही, ते त्या निर्मितीचा आधार आहे. जसं एखादं पुस्तक आणि त्या पुस्तकाचा लेखक. अच्छा. पुस्तकातील पात्र पुस्तकाच्या जगात अस्तित्वात येतात, पण लेखक त्या जगाच्या बाहेर नेहमीच अस्तित्वात असतो. आणि म्हणूनच स्रोत सांगतात की ते काल, आज आणि युगायुगांतर सारखेच आहेत, कारण ते काळ अवकाशाच्या नियमांच्या आणि बदलांच्या पलीकडचे आहेत. बरोबर. जर ते बदलले असते किंवा त्यांची सुरुवात झाली असती, तर ते स्वतः निर्मितीचा एक भाग ठरले असते, निर्माता नाही. हाच त्यांच्या देवत्वाचा मूळ आधार आहे. बरोबर. अगदी बरोबर. काल, आज आणि युगायुगांतर सारखेच असणे हे देवत्वाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणून या ग्रंथांमध्ये सांगितलं आहे. हे त्यांच्या मूळ स्वरूपाचे द्योतक आहे. जर हे अस्तित्व शाश्वत नसतं तर ते निर्माता असूच शकलं नसतं. ही पहिली आणि सर्वात महत्वाची अट आहे, ज्यावर पुढचा सगळा युक्तिवाद अवलंबून आहे. ठीक आहे, तर पाया पक्का झाला आहे. एक अनंत न बदलणारा निर्माता आणि त्याने तयार केलेली मर्यादित दुनिया. हो. आता इथेच खरी गंमत सुरू होते. ह्या स्रोतांमध्ये एका विशेष नावाचा उल्लेख आहे, जे सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ आहे. असं म्हटलं आहे की देव या नावाच्या माध्यमातूनच काळ अवकाशावर म्हणजे या निर्मितीवर राज्य करतो. बरोबर. हे नाव म्हणजे जणू काही या जगात देवाच्या अधिकाराचं प्रतीक आहे. एक अधिकृत शिक्का. होय. हे फक्त एक नाव किंवा उपाधी नाही, ते निर्मित जगात देवाच्या अधिकाराचे मूर्तिमंत स्वरूप आहे. अच्छा. निर्मित प्राणी या नावाद्वारेच देवाची उपासना करतात, त्याला गौरव देतात. त्यामुळे या नावाला एक विशेष कायदेशीर आणि आध्यात्मिक अधिकार प्राप्त होतो. म्हणजे ते नाव निर्माता आणि निर्मिती यांच्यातील अधिकृत दुवा आहे. अगदी. आणि यामुळेच एक मोठा तार्किक पेच निर्माण होतो, ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो. ग्रंथ सांगतात की जो उपासनेस पात्र आहे, केवळ तोच या नावाचा वारसदार होऊ शकतो. हो. आणि साहजिकच या ग्रंथानुसार उपासनेस पात्र फक्त देवच आहे. बरोबर. त्यामुळे फक्त देवच त्या नावाचा वारस होऊ शकतो. पण इथेच तो विरोधाभास उभा राहतो जो या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. थांबा, म्हणजे हा एक प्रकारचा कायदेशीर पेच आहे देवासाठी सुद्धा. ही कल्पनाच खूप वेगळी आहे. हो. म्हणजे जर देवच त्या नावाचा वारस होऊ शकतो, तर तो वारस कसा बनेल? कारण वारसा हक्क तेव्हा लागतो जेव्हा एखादी गोष्ट तुमची नसते आणि तुम्हाला ती मिळते. अगदी. पण देव तर आधीपासूनच सर्व गोष्टींचा मालक आहे, ज्यात हे नाव आणि संपूर्ण काळावकाश समाविष्ट आहे. मग जो आधीपासूनच मालक आहे, तो त्या गोष्टीचा वारसदार कसा बनू शकतो? हो, बरोबर. तोच प्रश्न. आणि हीच या ग्रंथांमधली मूळ वैचारिक समस्या आहे. याला आपण एका उदाहरणाने समजू शकतो. हो. सांगा ना. समजा एका राज्याचा राजा आहे जो संपूर्ण राज्याचा मालक आहे. त्याला जर आपल्याच राज्यातली एखादी विशिष्ट जमीन कायदेशीररित्या वारसा हक्काने मिळवायची असेल, तर तो ती मिळवू शकत नाही. का? कारण तो आधीच मालक आहे. वारसदार होण्यासाठी त्याला आधी त्या राज्याचा नागरिक बनावा लागेल,
स्वतःच्या मालकी हक्काचा त्याग करावा लागेल आणि मग त्या राज्याच्या नियमानुसार त्या जमिनीवर हक्क सांगावा लागेल. वा, म्हणजे मालकाला वारसदार बनण्यासाठी स्वतःच्या मालकी हक्काचा त्याग करावा लागेल. हे तर खूपच नाट्यमय आहे. अगदी बरोबर. आणि हीच समस्या सोडवण्यासाठी या ग्रंथांमध्ये एक अत्यंत मूलगामी उपाय सुचवला आहे. कोणता उपाय? तो उपाय असा की देवाला निर्मितीच्या नियमांनुसार त्या नावाचा वारसा हक्क मिळवण्यासाठी स्वतः निर्मितीचा भाग बनावा लागेल. अच्छा. यालाच ग्रंथांमध्ये स्वतःला रिकामे करणे असं म्हटलं आहे. एम्प्टिंग हिमसेल्फ. हो, त्याला स्वतःची दैवी स्थिती, जी काळ अवकाशाच्या पलीकडची आहे, ती सोडून एका निर्मित प्राण्याचे रूप घ्यावं लागेल, जेणेकरून तो निर्मितीच्या नियमांनुसार त्या नावावर कायदेशीर हक्क सांगू शकेल. पण एक मिनिट, रिकामे करणे म्हणजे नक्की काय? फक्त मानवी रूप घेणे की आपल्या दैवी शक्तींचा किंवा अधिकारांचा पूर्णपणे त्याग करणे, याबद्दल स्रोतांमध्ये काही अधिक माहिती आहे का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण एक अनंत अस्तित्व स्वतःला मर्यादित कसं करू शकतं, हाच एक मोठा प्रश्न आहे. बरोबर. या स्रोतांनुसार स्वतःला रिकामे करणे म्हणजे देवत्वाचा नाश करणे नव्हे, तर आपल्या दैवी अधिकारांचा आणि हक्कांचा स्वेच्छेने वापर न करणे. जसं त्या राजाच्या उदाहरणात, राजा नागरिक बनल्यावर त्याच्यात राज्य करण्याची क्षमता संपत नाही, पण तो त्या क्षमतेचा वापर करत नाही. तो नागरिकांसाठी असलेल्या नियमांच्या अधीन राहतो. त्याचप्रमाणे देवाच्या दुसऱ्या व्यक्तित्वाने स्वतःला निर्मितीच्या नियमांच्या अधीन केल्या. ठीक आहे. तर मालकाला वारसदार बनण्यासाठी स्वतःला रिकामं करावं लागलं. पण वारसा हक्क कोणत्या गोष्टीचा होता? त्या नावाचा. हो. मग आता त्या नावामध्ये असं काय विशेष आहे ते समजून घेऊया. हे ग्रंथ देवाच्या दुसऱ्या व्यक्तित्वाची ओळख काही विशिष्ट नावांना जोडतात. पहिलं नाव आहे यहोवा. हो, आणि या नावाचा अर्थ या स्रोतांमध्ये जो आहे तो म्हणजे द वन हू इज असा दिला आहे. जो आहे तो. आणि यामागे एक सखोल तर्क आहे. केवळ जो आहे तोच जो आहे तो या नावाचा वारसदार होऊ शकतो. अच्छा. याचा अर्थ असा की जे अस्तित्व स्वतःच्या अस्तित्वासाठी दुसऱ्या कोणावर अवलंबून नाही, जे शाश्वत आहे, जे अस्तित्वाचा मूळ स्रोत आहे, केवळ तेच या नावाचा हक्कदार ठरू शकते. म्हणजे कोणताही निर्मित प्राणी किंवा शून्य अस्तित्व या नावाचा वारसदार होऊ शकत नाही. नाही. कारण ते आहेत ते निर्मात्यामुळे, त्यांचं अस्तित्व स्वयंभू नाही. अगदी अचूक. हा मुद्दा त्या वारसा हक्काच्या पहिल्या अटीकडे आपल्याला घेऊन जातो. आणि हाच धागा येशू या नावाशी जोडला जातो, बरोबर? बरोबर. स्रोतांनुसार येशू या नावाचा अर्थ आहे जो आहे तो तारण आहे. द वन हू इज सॅल्वेशन. आणि हेच ते नाव आहे जे सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ मानले गेले आहे. आणि या नावाचा वारसा मिळवण्यासाठी स्रोतांमध्ये 3 स्पष्ट अटी दिल्या आहेत. हो, आणि या 3 अटी या संपूर्ण तार्किक रचनेचा गाभा आहेत. त्या एकमेकांवर अवलंबून आहेत. पहिली अट कोणती? पहिली अट, जशी आपण आत्ता पाहिली, ती म्हणजे वारसदार हा जो आहे तो असला पाहिजे. म्हणजे त्याचं मूळ स्वरूप दैवी आणि शाश्वत असलं पाहिजे. बरोबर. तो अस्तित्वाचा स्रोत असला पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरी अट? दुसरी अट, तो निर्मित प्राण्यांना वाचवण्यासाठी आलेला असला पाहिजे. कारण त्या नावाचा उद्देशच तारण आहे. म्हणजे नावाच्या अर्थाप्रमाणेच त्याचा हेतू पण असला पाहिजे? अगदी. जर नावाचा अर्थ जो आहे तो तारण आहे असा असेल, तर वारसदाराचा हेतूही तोच असला पाहिजे. त्याचा उद्देश केवळ अधिकार मिळवणे नाही, तर त्या अधिकाराचा वापर निर्मितीच्या कल्याणासाठी करणे हे त्यात अपेक्षित आहे. आणि तिसरी अट, जी त्या विरोधाभासाला सोडवते. आणि सर्वात महत्वाची अट, त्याने जो आहे तो म्हणून आपले स्वरूप रिकामे करून एक निर्मित प्राणी म्हणून जन्म घेतलेला असला पाहिजे. त्याने स्वतःला त्या व्यवस्थेच्या अधीन केले पाहिजे, ज्या व्यवस्थेचा तो उद्धार करू इच्छितो. त्याने केवळ बाहेरून मदत न करता त्या व्यवस्थेचा एक भाग बनून कायदेशीररित्या तारणहार म्हणून सिद्ध झाले पाहिजे. म्हणजे या ग्रंथानुसार केवळ प्रभू येशू हेच या 3ही अटी पूर्ण करतात. बरोबर. ते मूळतः जो आहे तो आहेत. म्हणजे त्यांचं मूळ स्वरूप दैवी आहे. हो. ते मानवांना पापांपासून वाचवण्यासाठी आले. हा त्यांच्या येण्याचा उद्देश होता. बरोबर. आणि त्यांनी स्वतःला रिकामे करून मानवी रूप धारण केले. अगदी अचूक. ते निर्मितीचा भाग बनले. त्यामुळे ग्रंथानुसार यहोवा जो पुत्र आहे, म्हणजेच देवाचे पुत्रस्वरूप, ते येशू हे नाव वारसा हक्काने मिळवून निर्मितीला पूर्ण करतात. बरोबर.
या प्रक्रियेतून तो सुरुवातीचा विरोधाभास सुटतो. देव जो मालक होता तो निर्मित प्राणी बनून नियमानुसार त्या नावाचा कायदेशीर वारसदार बनतो. म्हणजे त्याने अधिकार गाजवला नाही, तर तो कमावला. अगदी. 1 मिनिट थांबूया. आपण जे बोललो ते श्रोत्यांसाठी पचायला थोडं जड असू शकतं. आपण आत्तापर्यंत काय पाहिलं ते थोडक्यात पुन्हा सांगूया का? हो, नक्कीच. आपण एका अनंत देवाची संकल्पना पाहिली, जो निर्मितीच्या बाहेर आहे. मग आपण एका विशेष नावाचा विचार केला, जो निर्मितीतील देवाच्या अधिकाराचं प्रतीक आहे. बरोबर. या नावाचा वारसदार होण्यात एक तार्किक अडचण होती. मालक वारसदार कसा बनेल? आणि यावर उपाय म्हणून स्वतःला रिकामे करणे ही संकल्पना आली, जिथे देव स्वतः निर्मित प्राणी बनतो. आणि शेवटी येशू या नावाची 3 अटी पूर्ण करून तो वारसा हक्क मिळवला जातो. हा सगळा क्रम बरोबर आहे? एकदम बरोबर. तुम्ही या वैचारिक प्रवाहाचा अचूक सारांश सांगितला आहे. प्रत्येक पायरी ही आधीच्या पायरीचा तार्किक परिणाम आहे. ठीक आहे. तर आता या चर्चेतील पुढच्या महत्वाच्या संकल्पनेकडे वळूया. हो. ती म्हणजे एकुलता एक पुत्र आणि प्रथम जन्मलेला पुत्र यांच्यातील फरक. हे शब्द अनेकदा एकत्र वापरले जातात, पण या स्रोतानुसार त्यात खूप मोठा फरक आहे. हो, आणि हा फरक समजून घेणे या संपूर्ण युक्तिवादासाठी खूप महत्वाचे आहे. कसा? ग्रंथानुसार देवाचे दुसरे व्यक्तित्व हे पहिल्या व्यक्तित्वाच्या बरोबरीचे आहे. म्हणजे ते मूळतः समान आणि शाश्वत आहेत. पण जेव्हा त्यांनी स्वतःला रिकामे करून मानवी रूप घेतले, तेव्हा ते एकुलता एक पुत्र बनले. एकुलता एक हा शब्द त्यांच्या अद्वितीय संबंध आणि कार्याला दर्शवतो. म्हणजे तो एकमेव आहे. हो, देव असूनही मानव बनलेला तो एकमेव आहे. हा शब्द त्यांच्या मूळ स्वरूपावर आणि त्यांच्या जन्म घेण्याच्या कृतीवर भर देतो. म्हणजे एकुलता एक हा शब्द त्यांच्या युनिक असण्याला दर्शवतो. जगात त्यांच्यासारखे दुसरे कोणी नाही. बरोबर. मग प्रथम जन्मलेला पुत्र ही संकल्पना कशी वेगळी आहे? प्रथम जन्मलेला पुत्र ही उपाधी त्यांच्या पुनरुत्थानानंतर लागू होते. अच्छा, पुनरुत्थानानंतर. हो, त्यांच्या पुनरुत्थानाने ते प्रथम जन्मलेले पुत्र म्हणून सिद्ध झाले. याचा अर्थ ते एका नव्या निर्मितीचे, एका नव्या मानवतेचे आद्य प्रवर्तक किंवा सुरुवात आहेत. प्रथम जन्मलेला या शब्दाला वारसा हक्काचा आणि नव्या सुरुवातीचा संदर्भ आहे. ते मृतांमधून उठणारे पहिले होते आणि त्यामुळे ते एका नव्या आध्यात्मिक कुटुंबाचे प्रमुख बनले. अच्छा, म्हणजे हे खूपच स्पष्ट आहे. एकुलता एक पुत्र हे त्यांच्या मूळ दैवी स्वरूपाशी आणि मानवी जन्माशी संबंधित आहे. ते कोण होते? हो. तर प्रथम जन्मलेला पुत्र हे त्यांच्या पुनरुत्थान आणि नव्या निर्मितीतील त्यांच्या स्थानाशी संबंधित आहे. ते कोण बनले? तुम्ही अगदी योग्य शब्दात मांडले. आणि इथेच एक महत्वाचा मुद्दा येतो. कोणता? या प्रथम जन्मलेल्या पुत्राच्या पावलावर पाऊल ठेवून इतर निर्मित प्राणी देवाचे दत्तक पुत्र बनू शकतात, असं हे ग्रंथ सांगतात. ते त्या नव्या कुटुंबाचा भाग बनतात, ज्याचे प्रमुख प्रथम जन्मलेले आहेत. पण ग्रंथ एक गोष्ट अगदी स्पष्ट करतात. दत्तक घेतलेला पुत्र कधीही एकुलता एक पुत्र होऊ शकत नाही. का नाही? कारण एकुलता एक पुत्र हा दर्जा केवळ त्याच अस्तित्वासाठी राखीव आहे, जो मुळात देव असूनही स्वेच्छेने निर्मित प्राणी बनला. अच्छा. तो एक अद्वितीय आणि पुन्हा न होणारा प्रकार आहे. दत्तक पुत्र हे मुळात निर्मित प्राणी असतात, जे नंतर देवाच्या कुटुंबात येतात. पण एकुलता एक पुत्र हा मूळचाच पुत्र आहे, जो निर्मित प्राण्यांसारखा बनला. हा फरक त्यांच्या मूळ स्वरूपाचा आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण एका अनंत देवाची आणि मर्यादित निर्मितीची संकल्पना पाहिली, मग एका दैवी नावाच्या वारसा हक्काचा विरोधाभास पाहिला आणि त्यावर उपाय म्हणून देवाने स्वतःला रिकामे करून निर्मित प्राणी बनण्याची प्रक्रिया समजून घेतली. बरोबर. या सर्वांचा शेवट प्रभू येशू यांच्या ओळखीमध्ये होतो, जे तारणाचे नाव धारण करणारे कायदेशीर वारसदार ठरतात. आणि मग एकुलता एक पुत्र आणि प्रथम जन्मलेला पुत्र यातील फरकातून त्यांची अद्वितीय ओळख आणि नव्या निर्मितीतील त्यांचं स्थान स्पष्ट होते. हे ग्रंथ केवळ काय घडले हे सांगत नाहीत, तर ते तार्किकदृष्ट्या का घडणे आवश्यक होते हे स्पष्ट करतात. हो. त्यांनी एक अशी रचना मांडली आहे ज्यात प्रत्येक पायरी ही आधीच्या पायरीचा तार्किक परिणाम आहे. हे केवळ विश्वासाचं विधान नाही, तर एक सुसंगत वैचारिक प्रणाली आहे. पण यावर विचार करण्यासाठी एक प्रश्न उरतो. कोणता प्रश्न? या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट समोर येते. या स्रोतानुसार दैवी अधिकाराला सुद्धा ज्या प्रणालीवर तो राज्य करतो त्या प्रणालीच्या नियमांच्या अधीन व्हावे लागते. अच्छा. जेणेकरून तो अधिकार त्या प्रणालीमध्ये कायदेशीररित्या स्थापित होऊ शकेल. देवाला वारसा हक्क मिळवण्यासाठी निर्मितीचे नियम पाळावे लागले. हो.
याचा अर्थ असा होतो का की कोणताही अधिकार, मग तो देवी असो वा मानवी, खऱ्या अर्थाने कायदेशीर आणि नैतिक होण्यासाठी त्याने स्वतःला त्या व्यवस्थेच्या नियमांमध्ये बांधून घेणे आवश्यक आहे? म्हणजे अधिकार गाजवणारा जेव्हा स्वतः नियमांचे पालन करतो तेव्हाच तो अधिकार खरा ठरतो का? अगदी. हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.